सरकारनामा 360 ची सुरुवात करणार आहोत आजच्या दिवसभरातल्या टॉप 10 घडामोडींनी। उत्तर भारताला मुसळधार पावसानं झोडपलं। पंजाबमध्ये रेड अलर्ट, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। जम्मू काश्मीरमधील तंगधार परिसरामध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 3 दहशतवाद्यांचा खात्मा। आयुष्मान भारत योजनेच्या लाभापासून 6 राज्य वंचित, तेलंगणा, पश्चिम बंगाल, ओडिशा, दिल्ली, केरळ आणि पंजाबचा समावेश। पेट्रोलच्या दरात 11 तर डिझेलच्या दरात 5 पैशांची वाढ। मुंबईमध्ये पेट्रोलचे भाव 90 पार। गणेशोत्सव संपताच ऐरोली आणि आनंदनगर टोल नाक्यावर पुन्हा टोल वसुली सुरू। वाहन कोंडी टाळण्यासाठी देण्यात आली होती सूट। राजस्थानच्या अजमेरमध्ये स्कूल बस अडकली बोगद्यातल्या पाण्यात। बसमधील 35 विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश। रायपूरमध्ये वाहतूक पोलिसांना वाचवला आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा जीव। स्कायवॉकवर गळफास घेण्याचा केला होता प्रयत्न। नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत मारामारी। आडगाव पोलीस ठाण्यात 7 ते 8 जणांविरोधात गुन्हा दाखल। शेतीमालाला हमीभाव मिळण्यासाठी मुंबईमध्ये छावा संघटना आक्रमक। मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शनं। आंध्र प्रदेशच्या दंबारीकुडा भागात माओवाद्यांकडून तेलुगू देसम पार्टीच्या 2 नेत्यांची गोळ्या झाडून हत्या। तेलुगू देसमच्या संतप्त कार्यकर्त्यांकडून पोलीस स्थानकांची जाळपोळ।